मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. प्रथम तर आपल्या सगळ्यांना नवीन वर्ष 2026च्या अत्यंत मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आपण आज नवीन वर्षाची सुरुवात करतो आहोत आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं एक अतिशय महत्त्वपूर्ण सकारात्मक घटना घडलेली आहे आणि ती आपल्या सगळ्यांना आनंद देणारी आहे आणि ती म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेने आता किंवा भारताने जपानला मागे टाकत आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेलो आहोत. आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण माइलस्टोन आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इन्फ्लेक्शन असा शब्द वापरला जातो. आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला, तर याला गोल्डीलॉक मूव्हमेंट असं म्हणतात. गोल्डीलॉक मूव्हमेंट हा एक पद्धतीचा एका फोकलोअर म्हणजे एका कथेमधनं आलेला हा शब्द आहे. गोल्डीलॉक आणि थ्री बिअर्स असं म्हणतात. या फोकलोअरमधनं हा शब्द आला. गोल्डीलॉकचा अर्थ असा होतो, की सध्या जे काही चाललं आहे ते खूप चांगलं आहे असं नाही आहे. परंतु जे आहे ते समतोल साधणारं आहे, बॅलन्स्ड आहे. म्हणजे आपल्याकडचं जी महागाई आहे ती नियंत्रणामध्ये आहे आणि आपला जो जी-डी-पीचा ग्रोथ रेट आहे, हा ग्रोथ रेट जो सध्या सस्टेन राहिला आहे 7% प्लस आणि तो लास्ट क्वार्टरमध्ये तर तो साधारणतः 8.2% वरती गेलेला होता. परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या साधारणतः 1-2 वर्षांमध्ये तो 7% प्लस हा राहिलेला आहे. आणि याच आपल्या एकूणच गोल्डीलॉक मूव्हमेंटमुळे म्हणा किंवा आपल्या एकूणच इकॉनॉमिक ग्रोथ रेट हा जो सस्टेन आपण ठेवला आहे, त्याच्यामुळे आपण जपान सारख्या देशाला मागे टाकून आता जगातली 4थ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण बनलेलो आहोत. या संदर्भामध्ये खरं तर चर्चा ही गेल्या 1 वर्षापासून चालू होती, की आपण जपानला ओव्हरटेक केलेलं आहे. आणि मात्र पहिल्यांदा 30 डिसेंबरला केंद्र सरकारने ऑफिशियली ह्या गोष्टीची घोषणा केली, की आपण आता जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलेलो आहोत आणि आता आपल्या अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे, हा $4.18 ट्रिलियन एवढा मोठा झालेला आहे. आणि आपल्यापुढे आता 3च देश रादर आहेत. एक आहे जर्मनी, ज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार $4.5 ट्रिलियन आहे. त्याच्यानंतर चायना आणि चायनामध्ये जर्मनीत मोठं अंतर आहे. साधारणतः $15 ट्रिलियन आहे. आणि नंबर 1ला अमेरिकाची अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा $28 ट्रिलियन असा आहे. मित्रांनो, 2 वर्षांपूर्वी आपण इंग्लंडला मागे टाकत आपण 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी जगातली अर्थव्यवस्था बनलो होतो आणि आता आपण जपानला मागे टाकलेलं आहे. या संदर्भातल्या चर्चा जरी वर्षभर चाललेल्या असल्या तरी केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेमुळे आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. अजूनही IMF आणि वर्ल्ड बँकनी आपली आकडेवारी अपडेट केलेली नाहीये, परंतु ते येत्या काळामध्ये ते अपडेट करतील आणि आता हे ऑफिशियली कन्फर्म झालंय, की आपण जपानच्या पुढे गेलोत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकूण आपल्या अर्थव्यवस्थेला काय फायदा होणार आहे? 2026 हे वर्ष कसं असणार आहे? नेमकं आपण 4थ्या क्रमांकाला येणं म्हणजे काय होणं? जी-डी-पीचा आपला जो आकार आहे, अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे, याच्या दृष्टिकोनातनं जर विचार आपण केला तर. आणि याचे परिणाम कसे होतील आणि आपल्यासमोर येत्या काळामध्ये आव्हानं कोणती आहेत? हे आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये जरी हे तांत्रिक मुद्दे असले, तरी आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जसं मी याचा उल्लेख केला, की जगामधल्या ज्या टॉप 5 इकॉनॉमीज आहेत, ज्यांचा जी-डी-पीचा आकार जो आपण म्हणतो किंवा ओव्हरऑल अर्थव्यवस्थेचा त्यांचा जो आकार आहे, ज्याचा उल्लेख मी आत्ता केला, की अमेरिका नंबर 1ला आहे, चीन नंबर 2ला आहे, जर्मनी नंबर 3ला आहे आणि आता भारत नंबर 4ला आहे आणि त्याच्या खालोखाल जपान आणि त्याच्या खालोखाल इंग्लंडचा नंबर हा प्रामुख्याने येतो आहे. याचा फार मोठा परिणाम हा 2026 मध्ये प्रामुख्याने तुम्हाला भारतामध्ये येणारी जी परकीय गुंतवणूक आहे, त्या गुंतवणुकीवरती एकूणच जग भारताकडे कशा पद्धतीने बघतं आहे, या दृष्टिकोनातनं देखील ह्या गोष्टीचं खूप मोठं महत्त्व आहे. आता आपण हा जो 4थ्या क्रमांकाचं स्थान पटकावलेलं आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था बनण्याचं, हे नेमकं कशामुळे साध्य झालं? तर यामध्ये काही बाबतीमध्ये साधारणतः ठळकपणे ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात, त्यातली जी पहिली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आपल्याकडच्या लोकसंख्या आणि लोकसंख्येमधलं सुद्धा आपल्याकडचं यंग मॅन पॉवर आणि त्यातल्या त्यात स्किल्ड ह्युमन रिसोर्स जो आपल्याकडचा आहे, याचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतात. आणि साधारणतः पुढच्या 25 वर्षांमध्ये हा डेमोग्राफिक डिव्हिडंड हा आपल्या बाजूनी राहणार आहे.
आपल्याकडे तरुणांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ॲव्हरेज एज 28 आहे. साधारणतः 80 कोटी भारतीय असे आहेत 142 पैकी, की जे साधारणतः 25 ते 35 वयोगटामधले येतात आणि हा आपल्या दृष्टिकोनातनं हे अतिशय मोठी ही ॲसेट आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो जमेच्या बाजूचा असा आहे, की आपण साधारणतः गेल्या 10 वर्षांमध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेली आहे, मग ते ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमधले सगळे मीन्स असतील, मग ते पोर्ट असेल, एअरपोर्ट असतील, रोडवेज असतील, रेल्वेज असतील, यामध्ये फार जाणीवपूर्वक गुंतवणुकी करण्यात आल्या. ओव्हर $1 ट्रिलियन एवढ्या गुंतवणुकी या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये करण्यात आला आणि त्याच्यामुळे आपली जी ग्रोथ रेट आहे तो सस्टेन करण्यामध्ये आपल्याला खूप मोठं योगदान मिळालंय. तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे, ते म्हणजे आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन. मित्रांनो, एक लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, की आजही आपली अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाहीये. जसं इतर देशांच्या बाबतीमध्ये आहे, विशेष करून युरोपियन देशांच्या बाबतीमध्ये आहे, पश्चिम युरोपीय देशांच्या बाबतीमध्ये आहे, की ते एक्सपोर्ट ओरिएंटेड देश आहेत. तसं आपलं नाहीये. आपल्या जी-डी-पीचा खूप मोठा भाग, जवळपास 50% आपल्या जी-डी-पीचं कॉन्ट्रिब्युशन जे येतं, हे प्रामुख्याने डोमेस्टिक कन्झम्पशनमध्ये येतं. याचा अर्थ असा होतो, की आपल्याकडचा जो मध्यम वर्ग आहे, हा मध्यम वर्ग साधारणतः तो 60 ते 65 कोटींपर्यंतचा हा मध्यम वर्ग आहे आणि ही भारताची फार मोठी ॲसेट आहे. त्यामुळे आपलं जे डोमेस्टिक मार्केट आहे, डोमेस्टिक कन्झम्पशन आहे, हे कन्झम्पशन खूप मॅटर करतं आणि ते आपल्या अर्थव्यवस्थेचा जो ग्रोथ रेट आहे, त्याला सस्टेन ठेवण्यामध्ये या सगळ्या गोष्टींची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होती. आणि हे मी तुम्हाला यासाठी पण सांगतो आहोत, की डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीचं टेरिफ 2025 मध्ये आपल्या विरोधामध्ये लावलं, साधारणतः 50% चं टेरिफ होतं. त्याचा फारसा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर यासाठी झाला नाहीये, की आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड नव्हतो. जसं चीनच्या जी-डी-पीच्या जवळपास 50% पार्ट हा एक्सपोर्टमधनं येतो, निर्यातीमधनं येतो. जपान असेल, दक्षिण कोरिया असेल, इंडोनेशियाच्या तर एक्सपोर्टमध्ये 92% भाग हा त्यांच्या जी-डी-पीचा एक्सपोर्टमधनं येतो. त्यामुळे आपल्याकडे डोमेस्टिक कन्झम्पशन ही आपली जमेची बाजू आपण एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मात्र हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट हा जो एक महत्त्वाचा चौथा घटक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जपानला मागे टाकणं आणि पुढे जाणं हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मेक इन इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर असेल, याच्या माध्यमातनं आपण मॅन्युफॅक्चरिंग जे आहे आपलं वाढवलेलं आहे. 2025 मध्ये भारताचा गुड्स आणि सर्व्हिसेसमधला जो एकूण एक्सपोर्ट होता, हा साधारणतः $900 बिलियन 900 अब्ज डॉलर्सपर्यंतचा एक्सपोर्ट होता. त्यामुळे आपला तो देखील भाग महत्त्वाचा वाढलेला आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये भारताने व्यापार तूट देखील आपली कमी केलेली आहे. ती साधारणतः 41 अब्ज डॉलरवरनं 25 अब्ज डॉलरवरती व्यापार तूट म्हणजे 16 अब्ज डॉलरनी आपली व्यापार तूट देखील घटलेली आहे. आर-बी-आयनी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी नुकतंच आकडेवारी जी जाहीर केलेली आहे, त्याच्यानुसार भारताचा जो फॉरेक्स आहे, म्हणजे आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आहे, जो साधारणतः $700 बिलियन क्रॉस झालेला होता, तो नंतर कमी झाला. पण आता शेवटचा जो आपल्याकडे साधारणतः 19-20 डिसेंबरला जो आकडा पुढे आला, त्यानुसार आपल्याकडे $693 बिलियन हा आपला फॉरेक्स एवढा प्रचंड मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये आता काही घडामोडी पण घडायला लागल्यात, की आपली आर-बी-आय या फॉरेक्समधलं डॉलरचं जे प्रमाण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करते. गोल्डचं प्रमाण फॉरेक्समध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आता मित्रांनो, लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे, की आपण जपानला का मागे टाकू शकलो? याच्यातलं एक आणखीन महत्त्वाचं कारण असं आहे, की जपान ही डेव्हलप्ड इकॉनॉमी आहे. ते विकसित तो देश आहे आणि त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो स्टॅग्नेशनचा. आता ह्या सगळ्या अर्थव्यवस्था एका स्टॅग्नेशन पॉइंटला जाऊन थांबलेल्या आहेत. त्यांचा दुसरी मोठी समस्या आहे एजिंग पॉप्युलेशन. कमालीचं झपाट्याने त्यांच्याकडे लोकं आता म्हातारे बनत आहेत आणि त्यामुळे या देशांमध्ये, विशेष करून युरोपियन देशांमध्ये आणि जपानमध्ये भारतीयांची मागणी का वाढती आहे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. विशेष करून 2 प्रोफेशन असे आहेत, की ज्यामध्ये भारतीयांची मागणी वाढती आहे आणि त्याचा संबंध त्यांच्या एजिंग पॉप्युलेशनशी आहे. एक तर आपल्याकडचे स्किल्ड ड्रायव्हर्स त्यांना मोठ्या प्रमाणावर पाहिजे आहेत आणि स्किल्ड नर्सेस त्यांना पाहिजे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे वृद्धांची काळजी घेण्याच्यासाठी. त्यामुळे फार मोठा एक व्हॅक्यूम या देशांमध्ये क्रिएट झालाय, जो येत्या काळामध्ये भारताला उत्तम पद्धतीने फिल करता येऊ शकतो. आणि त्यामुळे आपण असं बघतो, की साधारणतः जपानचं उदाहरण घ्या किंवा तुम्ही फॉर दॅट मॅटर जर्मनीचं उदाहरण घ्या. जर्मनी आपल्यापेक्षा काही यांनी पुढे आहे. तर आता या देशांचा प्रॉब्लेम असा आहे, की साधारणतः या देशामध्ये एखादी बहुराष्ट्रीय कंपनी असेल, साधारणतः जर्मनीमध्ये एक कंपनी अशी की जी लेदर बॅग्स बनवती. 30 वर्षांपूर्वी ती लेदर बॅग्स बनवत होती, आताही ती लेदर बॅग्स बनवते आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ज्याला आपण चर्निंग म्हणतो अर्थव्यवस्थेमध्ये, ते फारसं होताना दिसत नाहीये.
आणि म्हणून मग मुद्दा असा आहे, की आपल्याकडचं जो आहे, आपला मिडल क्लास हा ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे आणि आपलं यंग मॅन पॉवर आहे आणि या दृष्टीने भारत डेव्हलपिंग असल्यामुळे आज देखील संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ रेट मेंटेन करणारा जो देश आहे, मग मग तो IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, OECD असेल किंवा Moody's असेल, या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, संघटना आहेत, यांचे जे सगळे प्रेडिक्शन्स इव्हन 2026 साठी आहेत, हे साधारणतः भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा अप्रॉक्सिमेटली किंवा ॲव्हरेज 7% पर्यंत असेल, अशा प्रकारचं प्रेडिक्शन आहे आणि तो जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. आता जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्या पुढे आता फक्त जर्मनी आहे आणि चायना आणि यूएसला आपण थोडंसं बाजूला ठेवू, कारण त्यांच्यातलं आणि आपल्यातलं अंतर फार मोठं आहे. पण जर्मनीला आपण जर बघितलं तर साधारणतः आपण पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये जर्मनीला सहज मागे टाकू आणि आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू. त्याचं कारण लक्षात घ्या. आता आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा $4.18 ट्रिलियन आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा $4.5 ट्रिलियन आहे. पण जर्मनीचा प्रॉब्लेम असा आहे, की जर्मनीची जी अर्थव्यवस्था आहे ती प्रामुख्याने एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे जर निर्यात झालं नाही, तर त्यांचा जो जीडीपी किंवा विकास दर आहे, तो सस्टेन ठेवणं त्यांना अवघड जाईल. गेल्या काही वर्षांपासून म्हणजे पोस्ट कोविड फेजमध्ये साधारणतः 22 पासून तर आपण 25 पर्यंत जर बघितला काळ, तर यामध्ये जर्मनीचा ग्रोथ रेट जो आहे, हा हार्डली 2 ते 3% पर्यंत आहे. त्यामुळे तिथेही स्टॅग्नेशन आलेलं आहे, कारण ते विकसित देश आहेत आणि तिथेही स्टॅग्नेशन आलेलं आहे. भारताच्या बाबतीमध्ये मात्र ते नाहीये. आपला जीडीपी ग्रोथ रेट हा 7%, जसं मी याच्यापूर्वी दोनदा-तीनदा उल्लेख केला, हा 7%च्या आसपास आहे. यंग मॅन पॉवर आहे आणि त्यामुळे आपण एकमेव आणि भारताच्या बाबतीमधलं वैशिष्ट्य असं आहे, की हा देश बासमती राईस पण एक्सपोर्ट करतो, हा लेदर गुड्स पण करतो, गारमेंट्स पण करतो, आंध्र प्रदेशमधनं श्रिम्प्स पण एक्सपोर्ट करतो, सोलापूरमधनं चादरी पण एक्सपोर्ट करतो आणि त्याच वेळेला हा देश ब्राह्मोससारखं मिसाईल पण तयार करतो आणि ते पण एक्सपोर्ट करतो. त्यामुळे ही भारताची अत्यंत जमेची बाब आहे. दुसरा मुद्दा युरोपियन देशांच्या बाबतीत तुम्हाला असा दिसून येतो, की या देशांमध्ये कामाचे फक्त वर्षातनं जर 12 महिने असतील, तर कामाचे फक्त 10च महिने असतात. 2 महिने यांच्याकडे सूर्यप्रकाशच नसतो. त्यामुळे या देशांमध्ये बहुसंख्य युरोपियन देशांमध्ये हे 2 महिने ते त्यांच्या आर्थिक घडामोडीमधनं वगळून टाकलेले असतात. हा बाब भारताच्या बाबतीत तुम्हाला दिसून येणार नाहीये. त्यामुळे येत्या काळामध्ये जर्मनीला ओव्हरटेक करणं हे आपल्याला अवघड जाणार नाहीये. साधारणतः पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये ही पॉसिबिलिटी आहे, की भारत हा $4.5 ट्रिलियन पर्यंत जाण्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाहीये. त्यामुळे जर्मनीला आपण ओव्हरटेक करू आणि आपण थर्ड याला चालले जाऊ. मात्र आपल्यामध्ये आणि त्याच्यानंतर चायनामध्ये मात्र फार मोठं अंतर असेल आणि त्यासाठी आपल्याला पुढचा काही काळ हा प्रयत्न करणं, त्यासाठी विकसित भारतचं जे मोठं ध्येय ठेवलं गेलेलं आहे, भारताने पुढे ठेवलेलं आहे 2047 पर्यंत, तर त्या माध्यमातून आपण आपली डेव्हलपमेंट ही प्रामुख्याने चालू आहे. आता 2026च्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणखीन सकारात्मक असणार आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, की आपण ज्या पद्धतीने मुक्त व्यापार करार हे अनेक महत्त्वपूर्ण देशांबरोबर केलेले आहेत. त्यातलं ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, याच्याबरोबर मुक्त व्यापार करणं एक मोठं चॅलेंज होतं आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 1 जानेवारी 2026 पासून आपण जो ऑस्ट्रेलियाबरोबरचा मुक्त व्यापार करार केलेला आहे, तो अस्तित्वात येतो आहे. आणि आता आपण ऑस्ट्रेलियाला जे गारमेंट्स असतील, लेदर गुड्स असतील, जेम्स एंड ज्वेलरीज असतील, ऑटो पार्ट्स आहेत आणि ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट्स आहेत. या बाबतीमध्ये आपण जे एक्सपोर्ट ऑस्ट्रेलियाला करतो, त्याच्यावरती आता 0% टॅरिफ हे असणार आहे. त्यामुळे भारताचा ऑस्ट्रेलियाला जाणारा जो एक्सपोर्ट आहे, तो येत्या काळामध्ये वाढेल आणि कॉम्पिटिटिव्ह दृष्टिकोनातनं भारतीय गुड जे आहेत, त्यांचा किंमत ही कमी झाल्यामुळे इतर ठिकाणी पण त्याची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच आपण 2025 मध्ये इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार करार केला, आपण UAE बरोबर मुक्त व्यापार केला, आपण ओमान बरोबर मुक्त व्यापार केला आणि न्यूझीलंड या देशाबरोबर आपण जे मुक्त व्यापाराची चर्चा होती, ती आपली पूर्ण झाली. पुढच्या काही महिन्यांमध्ये तो करारावर पण स्वाक्षरी होईल. त्यानंतर ह्या 26 जानेवारीला आपल्याकडे युरोपियन महासंघाचे प्रतिनिधी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत आणि युरोपियन महासंघाबरोबर आपला मुक्त व्यापार करण्याची चर्चा ही साधारणतः गेल्या 2 दशकांपासून चालू आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत, विशेष करून लेबर मोबिलिटीच्या बाबतीमध्ये आहेत. तर या गोष्टींवरती मार्ग काढण्यासाठी प्रयत्न मोठा आहे. कदाचित 2026 मध्ये भारत युरोप बरोबर देखील मुक्त व्यापार करार, विशेष करून पश्चिम युरोप बरोबर युरोपियन महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार करू शकतो. या गोष्टी मी तुम्हाला का महत्त्वाच्या सांगतो आहे, कारण डोनाल्ड ट्रम्पने आपल्या विरुद्ध जे 50% टॅरिफ लावलेलं आहे,
या 50% टेरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती विशेष करून 2026 मध्ये फारसा परिणाम होणार नाही. डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफमुळे साधारणतः 32 अब्ज डॉलर्सचा जो व्यापार प्रामुख्याने गारमेंट्समधला, लेदर गुड्समधला, जेम्स आणि ज्वेलरीजमधला, ऑटो पॅड्समधला आणि ॲग्रिकल्चर, डेअरीज आणि फिशरीजमधला आपला काही प्रमाणात धोक्यात आलेला होता. त्याला आता कॉम्पन्सेट करण्यासाठी आपल्याला फार मोठे मार्केट्स येत्या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि त्यामुळे माझ्या या पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये पण ज्याचा मी सातत्याने उल्लेख केलेला होता, की खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची मीडिया कंपनी देखील भारतामध्ये आता तेलंगणा राज्यामध्ये साधारणतः 12 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकी करते. मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, यासारख्या ज्या कंपन्या आहेत ह्या भारतात आणि Amazon विशेष करून या तिन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्याभरामध्ये भारतामध्ये साधारणतः $50 बिलियन प्लसच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे अमेरिकेने जरी आपल्या H1B व्हिसावरती नियंत्रण आणणे असेल किंवा आपल्यावरती इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा प्रकार असेल आणि जरी अमेरिकेबरोबर आपल्या चर्चा चालू आहेत आणि अमेरिकेबरोबरचा जो करार ज्याला मिनी ट्रेड डील असं म्हणतात आणि पियुष गोयल आणि त्यांची टीम त्या संदर्भामध्ये चर्चा अमेरिकन प्रतिनिधींबरोबर करते आहे, तो वर्कआउट व्हायला जरी वेळ लागला तरी आपल्याला फारसा फरक पडत नाहीये. भारताचं जे मोठं आव्हान असेल ते साधारणतः आपला 7% प्लस जीडीपी ग्रोथ रेट मेंटेन आपल्याला कसा ठेवता येईल हे आपल्या समोरचं आव्हान आहे. आणि त्यासाठी आपल्याला इतर मार्केट्स हे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जसं मी तुम्हाला याचा पूर्वी उल्लेख केला की आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन, आपलं डोमेस्टिक मार्केट हे अतिशय मोठं आहे. मी मागे पण एकदा व्हिडिओमध्ये उदाहरण दिलं होतं की आपलं केवळ इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट भारतामधलं हे 15 अब्ज डॉलर्सचं आहे आणि त्यामधलं एअर कंडिशनचं मार्केट हे $2 बिलियन म्हणजे 2 अब्जचं आपलं केवळ एसीचं मार्केट आहे. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो की आपणच आपल्या कंपन्यांनी उत्पादन केलेले प्रॉडक्ट्स भारतामध्ये विकले गेले तरी देखील आपल्याला आपल्या जीडीपीचा ग्रोथ रेट सस्टेन ठेवणं हे डिफिकल्ट जाणार नाही. आता मुद्दा असा येतो की हे इतर देशांच्या बाबतीमध्ये का पॉसिबल नाहीये, कारण ते एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत आणि एक्सपोर्ट हा गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा धोक्यामध्ये आलाय. मग त्यामध्ये रशिया युक्रेनचं युद्ध असेल, हमास इस्रायलमधला जो संघर्ष चालू तो असेल, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पचं टेरिफ धोरण आहे आणि मग ह्या टेरिफ धोरणामुळे जागतिक व्यापार हा काही प्रमाणामध्ये धोक्यात आलेला आहे, अस्थिरता निर्माण झालेली आहे, विश्व व्यापार संघटनेचं महत्त्व कमी झालेलं आहे. मात्र याचा परिणाम त्वरितपणे अशा देशांवरती होणार आहे की ज्या एक्सपोर्ट डिपेंडंट कंट्रीज आहेत की ज्यांना एक्सपोर्ट केल्याशिवाय पर्यायच नाहीये, अशा देशांवरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र भारतावरती त्याचा परिणाम अतिशय कमी होणार आहे हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आहे. आणि त्यामुळे पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण जर्मनीला देखील ओव्हरटेक करू. मात्र मित्रांनो, आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे की जरी आपल्या जीडीपीचा आकार हा आता $4.18 ट्रिलियन झालेला असला तरी पर कॅपिटा इन्कम जो आहे तो आपल्याला म्हणजे दरडोई उत्पन्न ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये भारत अजूनही फार मागे आहे. आपण जरी जपानला मागे टाकलेलं असलं आणि 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण बनलेलो असलो तरी जपानचा पर कॅपिटा इन्कम आणि भारताचा पर कॅपिटा इन्कम याच्यात प्रचंड मोठं अंतर आहे. जपानचा पर कॅपिटा इन्कम हा $35,000 आहे आणि भारताचा पर कॅपिटा इन्कम हा मात्र $2,800 एवढा आहे. याचा अर्थ या दोघांमध्ये मोठा फरक आहे आणि त्याचं कारण ऑब्व्हियसली असं आहे की भारताच्या लोकसंख्येमध्ये आणि जपानच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड मोठं अंतर आहे. जपानची लोकसंख्या साधारणतः 12 कोटी आहे, भारताची लोकसंख्या 142 कोटी आहे. आणि हा पर कॅपिटा इन्कमचा जो प्रकार आहे हा प्रामुख्याने निर्भर करतो तो म्हणजे तुमच्याकडचा रोजगाराची स्थिती काय आहे, तुमच्याकडे गरिबीची स्थिती काय आहे, महागाईची स्थिती काय आहे, स्किल्ड मॅन शिक्षणाची स्थिती काय आहे, आरोग्याची स्थिती काय आहे. त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान असणार आहे की हे जे सेक्टर्स आहेत, मग हेल्थ असेल, एज्युकेशन प्रामुख्याने असेल, एम्प्लॉयमेंट असेल, यामध्ये येत्या काळामध्ये फार जास्त काम करावं लागणार आहे. आपल्याला केवळ जीडीपीचा साईज वाढून चालणार नाहीये, तो आपण जर्मनीला मागे टाकू, तो आपण $10 ट्रिलियन पर्यंत पण घेऊन जाऊ. मात्र आपल्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे की भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम कसा वाढवता येईल आणि हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्यामुळे येत्या काळामध्ये त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे स्वाभाविकपणे आपल्याला करावे लागणार आहेत. यामध्ये फक्त एकच साशंकता आहे की आपली जी ग्रोथ रेट आहे ती 26 मध्ये पण कायम राहील. फक्त जर रशिया युक्रेन युद्ध अजून सुटलेलं नाहीये आणि हे एकमेव युद्ध असं आहे की ज्याच्यात पोटेन्शियल आहे की ज्याचं रूपांतर वर्ल्ड वॉरमध्ये होऊ शकतं, ज्याचा उल्लेख मी यापूर्वी पण तुम्हाला केलेला आहे. त्यामुळे हे अजून सुटलेलं नसल्यामुळे जर त्याच्या माध्यमातून काही इन्स्टेबिलिटी ही जागतिक अर्थकारणामध्ये तयार झाली तर त्याचा परिणाम हा आपल्या एक्सपोर्टवरती किंवा आपल्या ओव्हरऑल जीडीपीच्या ग्रोथ रेटवरती होऊ शकतो. अदरवाईज आपला जो ग्रोथ रेट आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने आहे. भारतामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की फॉरेक्स $693 बिलियन पर्यंत गेलेला आहे.
एफ-डी-आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा स्टेटस पण आपल्याकडे उत्तम आहे, ज्याचा उल्लेख मी आता काही कंपन्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला केलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं, की जो गोल्डीलॉक मूव्हमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे खूप काही उत्तम आहे किंवा अगदी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे असं नाहीये. मात्र आपण आपलं महागाई जी आहे ती नियंत्रणामध्ये ठेवलेली आहे आणि ग्रोथ रेट जो आहे तो एव्हरेज 7% आपण मेंटेन ठेवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की 2026 आणि आता जे 2025 संपलेला आहे, हा आपल्यासाठी इन्फ्लेक्शन पॉइंट ज्याला म्हणतात, टर्निंग पॉइंट जो आहे, हा अर्थव्यवस्थेमधला आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातनं भारताला भविष्यामध्ये जर्मनीला ओव्हरटेक करणं असेल किंवा एक लीडिंग इकॉनॉमी जसं आपण आता G7 आणि विशेष करून G20मध्ये सध्या जे देश आहेत, त्या G20मध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी म्हणून भारताकडे आता पाहिलं जातं आणि मला असं वाटतं, की 2026 मध्ये भारत आपला जो स्टेटस आहे तो मेंटेन ठेवेल.